श्रीराम समर्थ नामसाधकांसाठी अतिशय उपयुक्त नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम भाग क्रमांक 14 प्राध्यापक के. व्ही. बेलसरे लिखित पुस्तकांमधून भाग क्रमांक 13मध्ये संतांच्या मते अंतर्मुख आणि बहिर्मुख माणसांचे वर्ग पाहिले. स्वतःच्या अंतर्यामी उतरण्यास काय करावे हे शिकवण्यासाठी ज्ञानदेवांनी हरिपाठ सांगितले आहे. अंतर्यामी उतरण्यास माणसाला आपले मन बाहेरच्या जगावरून म्हणजे दृश्यावरून मागे फिरवावे लागते. आपले मन दृश्यावरून मागे फिरवण्यास अंतर्मुख असलेल्या संतांची संगत करणे हा रामबाण उपाय आहे. आता यातील पुढील भाग. सत्संगतीच्या बाबतीत दोन अडचणी येतात. एक अडचण अशी की भगवंताचे दर्शन होणे ही आतील अवस्था आहे. माणसाच्या बाहेरील वागण्यावरून ती निश्चित करता येत नाही. म्हणून जो संत नाही त्याला संत समजून माणूस फसण्याचा संभव असतो. दुसरी अडचण अशी की सुदैवाने भगवंताचे दर्शन झालेला संत भेटला तर प्रथम त्याच्यावर श्रद्धा बसावी लागते. संत हा माणूसच असतो. त्याच्या वागण्याच्या, खाण्यापिण्याच्या, बोलण्या चालण्याच्या काही लकबी असतात. त्या पाहून मनात विकल्प येण्याचा संभव असतो. पण समजा संत भेटला आणि त्याच्यावर श्रद्धा बसली तरी त्याचा सहवास घडला पाहिजे. त्यासाठी पूर्वपुण्य लागते. पूर्वपुण्याने असा योग जुळून आला तर माणसाला विनासायास अध्यात्म साधते. अध्यात्म साधते याचा अर्थ असा की त्याला संताने दिलेल्या नामाचे प्रेम निर्माण होते. नामाचे प्रेम लागले की त्या नामाच्या अभ्यासात संतांच्या सहवासाचा अनुभव येतो. नाम घेणाऱ्या माणसाच्या जीवनात संत खऱ्या अर्थाने प्रवेश करतो. नाम जीवनात रुजले म्हणजे संत त्याचा गुरु शिष्याच्या जीवनात एक प्रकारे जिवंत होतो. गुरुला आलेले नामाचे अनुभव शिष्याला येतात. प्रकाश दिसणे, नाद ऐकू येणे, दिव्य सुगंध येणे, सत्पुरुष आपणहून भेटायला येणे, प्रपंचामध्ये कमी न पडणे, वाणीमध्ये रस उत्पन्न होणे, माणसे वश होणे, हातून दान घडून येणे इत्यादी अनुभव येतात. पण ते खालच्या दर्जाचे असतात. नाम प्राणाप्रमाणे प्रिय वाटणे, नामाच्या सहवासाची चटक लागणे, नामा वाचून जगणे अशक्य होणे, आपल्या मागे पुढे आपले गुरु आहेत याबद्दल संशय नसणे, स्वप्नात वारंवार त्यांचे दर्शन होणे, त्यांच्याकडून स्पष्ट प्रेरणा येणे, आपल्या कर्मामध्ये त्यांच्या शक्तीची प्रचिती येणे इत्यादी अनुभव वरच्या दर्जाचे असतात. तथापि हे दोन्ही अनुभव प्रकार गौणच समजावे. जीवाला जडलेल्या वासना क्षीण होणे, काही मागण्याची वृत्तीच विराम पावणे, जीवनात कृतकृत्यतेची भावना निर्माण होणे हा खरा भगवंताच्या नामस्मरणाचा अनुभव आहे. कृतकृत्य माणसाला जगातील सर्व ध्येये, वस्तू, विद्या, पदव्या, मानसन्मान व प्रसिद्धी यांची किंमत वाटत नाही. नाम हेच परम सत्य व अंतिम मूल्य होऊन जाते. नाम हेच सर्वोत्तम साधन बनून नामात सत्संगती लाभते. नामाला कौतुकाने योगाची जोड दिली तर तेच समाधी साधन होते. नामाने सिद्धी प्राप्त होतात पण त्यांच्याकडे लक्ष जात नाही. नाम हेच तप, नाम हेच तीर्थ, नाम घेणे हाच धर्म होतो. नाम हेच सत्कर्म होऊन एकीकडे मोठा पुण्य संचय होतो आणि दुसरीकडे पूर्व पापांचा नाश होतो. जो निरंतर नाम घेतो त्याची काया देखील पवित्र व पूज्य होऊन जाते. नामात रंगणे हीच खरी गुरुपूजा व गुरुसेवा समजावी. नामात राहणे हेच खरे गुरु आज्ञा पालन होय. जो नामाच्या संगतीत राहतो त्याच्या मनात भगवंताशिवाय वृत्तीच उठत नाही. त्याच्या वृत्तीला निरोध करण्याचे कष्ट पडत नाहीत. श्री ज्ञानदेवांनी हरिपाठामध्ये नामाचा हा महिमा गायला आहेच. पण त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य आहे ते असे की आपली अद्वैताची बैठक न सोडता त्यांनी नामाचे महात्म्य समजावून दिले. प्रपंच म्हणजे दृश्याचा प्रचंड पसारा किंवा द्वैताचे भले मोठे जाळे आहे. अनेकपणाने भरलेल्या अशा प्रपंचाच्या चौकटीत माणसाला जीवन जगावे लागते. ते जगत असताना द्वैताच्या पलीकडे भगवंतापाशी राहणारे त्याचे नाम माणसाला हमखास समाधान देते असे स्वानुभवाने श्री ज्ञानदेव हरिपाठात सांगत आहेत. त्यांची अशी खात्री आहे की नाम घेता घेता माणसाचा मी नकळत क्षीण होत जातो.
ज्या क्रमाने मी क्षीण होतो त्या क्रमाने माणूस भगवंतामध्ये समरस होतो. अखेर मी अंतर्धान पावतो आणि माणूस सर्वांगाने भगवत स्वरूप होतो. या अवस्थेतील चमत्कार असा की नाम घेणारा मी मेल्यावर देखील नामाचा प्रवाह मात्र पूर्ववत अखंड चालू राहतो. अनेकपणाच्या गोंधळात जन्म घालवणाऱ्या माणसाला एकपणात सापडणाऱ्या भगवंताशी साक्षात संपर्क साधून देणारे नामासारखे अन्य साधन नाही, हा हरिपाठाचा भावार्थ आहे. प्राचीन ग्रीसमध्ये सॉक्रेटिस, प्लेटो, ॲरिस्टॉटल आणि भारतामध्ये गौडपाद, गोविंदपाद, शंकरपाद म्हणजे श्री शंकराचार्य या तत्त्वचिंतकांच्या गुरुशिष्य जोड्या फार प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे मध्ययुगीन महाराष्ट्रामध्ये गहिनीनाथ, निवृत्तीनाथ, ज्ञाननाथ म्हणजे श्री ज्ञानदेव ही आध्यात्मिक क्षेत्रातील त्रयी फार प्रसिद्ध आहे. नाथपंथातील हे तिघेही महापुरुष पूर्ण ब्रह्मज्ञानी पोचलेले योगी आहेत आणि महान कृष्ण भक्त होते. गहिनीनाथ हे महाराष्ट्रीय असून गोरक्षनाथांनी त्यांना नाथपंथाची दीक्षा दिली. ते भगवान श्रीकृष्णाच्या नामाचा जप करीत. त्यांच्यापाशी आत्मानंदाची गोडी आणि नामाची निष्ठा या दोन्ही एकत्र नांदत होत्या. त्यांचे शिष्य श्री निवृत्तीनाथ. श्री निवृत्तीनाथ ही एक अलौकिक विभूती होऊन गेली. गहिनीनाथांनी त्यांना श्रीकृष्णाची उपासना दिली व नामस्मरणाचा प्रसार करण्याची आज्ञा केली. नामात रंगलेले श्री निवृत्तीनाथ कमालीचे शांत होते. विठ्ठलाच्या ठिकाणी त्यांची अनन्य निष्ठा होती. ते सांगतात की निवृत्तीचे गुज विठ्ठल सहज, गैनीराजे मज सांगितले. अर्थ, श्री विठ्ठल हे माझे गूढ रहस्य आहे. गहिनीनाथांनी ते मला समजावून दिले. भगवंताच्या नामाने आपण तृप्त झालो असे ते स्पष्ट सांगतात. निवृत्तीचे जाप्य आन नाही चित्ती, रामनामे तृप्ती सदा असे. माझ्या मनामध्ये नामाशिवाय अन्य कशाचा जप नाही. भगवंताच्या नामाने मी सदा तृप्त आहे. गहिनीनाथांनी त्यांना सोपे असे नाम दिले. निवृत्ती म्हणे माझा गुरु पूर्ण ब्रह्म, उपदेश सुगम कृष्ण नाम. मी निवृत्ती सांगतो की माझे गुरु पूर्ण ब्रह्मच आहेत. त्यांनी सोपे कृष्णाचे नाम घेण्याचा मला उपदेश केला. केवळ नामस्मरणाने जीवनाचे कोडे उलगडते असा त्यांचा अनुभव आहे. निवृत्ती साचार रामनामी दृढ, अवघेची गूढ उगविले. मी निवृत्तीनाथ खरोखर नामात निष्ठा ठेवू नये, त्यामुळे मला जीवनाचे गूढ उकललेले. त्यांना अखंड नाम घेण्याची कला साधली होती. निवृत्ती अखंड जपतुसे नाम, हृदयी सप्रेम मूर्ती त्यांची. मी निवृत्तीनाथ भगवंताच्या नामाचा अखंड जप करतो. माझ्या हृदयात त्यांची म्हणजे विठ्ठलाची प्रेमाने भरलेली मूर्ती आहे. नाथपंथाच्या वृक्षपणास गहिनीनाथांनी भक्तीचे मार्दव आणि नामात राहण्याचे सौंदर्य देण्यास आरंभ केला. श्री निवृत्तीनाथांनी त्या सौंदर्याची जोपासना केली आणि श्री ज्ञानदेवांनी त्यांचा परमोत्कर्ष घडवून आणला. श्री निवृत्तीनाथांनी महाराष्ट्राला श्री ज्ञानदेव दिले आणि श्री ज्ञानदेवांनी साधकांना हरिपाठ दिला. ते श्री ज्ञानदेव आपला अनुभव सांगतात की नाम आठविता रूपी प्रकट पै झाला. अर्थ, मी भगवंताच्या नामाचे स्मरण केले तर तो साकार होऊन माझ्या पुढे उभा राहिला. श्री ज्ञानदेव नामस्मरणाने भगवत स्वरूप होऊन गेले. ज्ञानदेवी जप केला मन मुरडूनी हरी द्यायला, तेणे सर्वांगी निवाला हरीच झाला निजांगे. मी ज्ञानदेवाने जप केला म्हणजे भगवंताचे नामस्मरण केले. मनाला मागे वळून अंतर्मुख होऊन मी भगवंताचे ध्यान केले. त्यामुळे मी संपूर्ण शांत झालो. इतकेच नव्हे तर मी आत बाहेर भगवत स्वरूप होऊन गेलो. श्री ज्ञानदेवानी नामस्मरणाचा मोठा अभ्यास केला. ते सांगतात की ज्ञानदेवी अभ्यास मोठा, नामस्मरण मुखावाटा आणि नाम न विसंबे अर्धगडी. अर्थ, मी ज्ञानदेवाने नामाचा मोठा अभ्यास केला. मी मुखाने पुष्कळ नामस्मरण केले. मी क्षणभर देखील नाम विसरत नाही. नामस्मरणाने श्री ज्ञानदेवांना मोठेपण प्राप्त झाले.
बाप निवृत्ती राज उपदेशती आम्हा ज्ञानदेवा महिमा नामे आला. बापू राजा निवृत्तीनाथ यांनी आम्हाला नामाचा उपदेश केला. त्या नामाच्या अभ्यासाने मला थोरपणा आला. श्री ज्ञानदेवांना नामस्मरणाने समाधी साधली. आत्मज्ञान झाले आणि हृदयात भगवंताचे दर्शन झाले. ज्ञानदैवे जप केला मग समाधीस बैसला. नाम घेता बोध झाला देव आला हृदयासी. अर्थ, मी ज्ञानदेवाने प्रथम नामस्मरण केले, मग मी समाधी लावली. समाधी लावावी म्हणून बसलो तेव्हा नाम घेता घेता मला आत्मज्ञान झाले. भगवंत माझ्या हृदयातच प्रगट झाला. श्री ज्ञानदेवांच्या या उद्गारावरून आपण हे शिकायचे की भगवंताच्या नामस्मरणामध्ये अध्यात्म जीवनाचा पाया आहे आणि कळस देखील आहे. हरिपाठावरून त्याची यथार्थ कल्पना येईल. यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.